ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. तुझी तू दे आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे, अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो, तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे, आत्म्या. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन योहान्याचा 15वा अध्याय वचने 13 ते 17. योहान्याचा 15वा अध्याय वचने 13 ते 17. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा, ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करतो. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, योहान कृष्ण वर्तमान 15वा अध्याय आणि वचने 13 ते 17 या वचनापर्यंत. या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना मित्रासारखं संबोधिलेलं आहे. कारण आपण जे काही आहे ते आपण आपल्या मित्राला सादर करतो. काही समस्या असतील, संकट असतील, अडीअडचणी असतील तर ते प्रथम आपण आपल्या मित्राला सादर करतो, शेअर करतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की मित्राकरता आपला प्राण द्यावा, यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाहीये. कारण आम्ही पाहतो की तो म्हणतो की मी तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धणी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटलेला आहे. कारण तो म्हणत आहे की जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने एक मित्राचं नातं या ठिकाणी जोडलेलं आहे. खरोखर प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा खरा मित्र आहे. जसं उपासना संगीतामध्ये 117 नंबरचं जे गीत आहे, कोण मित्र येशू आणि सारे ओझ वाहाया, सर्व दुःख तो ऐकून सहाय्य करी सोसाया. आणि खरोखर येशू सारखा या जगामध्ये प्रामाणिक असा मित्र कोणी नाही. कारण
आम्ही पाहतो की प्रत्येक समयी जसा मित्र मित्राला धावून येतो, तसा आमचा प्रभू येशू ख्रिस्त सदैव आमच्या संगती आणि सोबती राहणारा दैव आहे. आणि म्हणून ज्या वेळेस या प्रसंगी, कोणत्याही प्रसंगी असू द्या, आम्ही त्याच्याकडे जातो, आमचं ओझं घेऊन जातो, आमची प्रार्थना घेऊन जातो. आम्ही पाहतो की येशू सारखा कोणी मित्र नाहीये. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो की तो म्हणतो की तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि नेमलेला आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावं, तुमचं फळ टिकावं, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते मी तुम्हाला द्यावं. आमची जी निवड आहे ती त्याच्या सेवेसाठी आहे, त्याच्या कार्यासाठी आहे. आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेलो नाही, तर तो आमच्याकडे आला. आम्ही त्याला निवडलं नाही, तर त्याने आम्हाला निवडलं. यात हेतू हा आहे की आमच्या जीवनाच्या द्वारे त्याचं गौरव व्हावं, म्हणजे आम्ही फळ देणारे बनावे, आम्ही त्याचं कार्य करणारे बनावं आणि आम्ही त्याचं गौरव करणारं बनावं. आणि म्हणून तो या ठिकाणी शेवटी म्हणत आहे की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी, म्हणून मी तुम्हाला या आज्ञा देत आहे. आणि प्रियांनो, आम्ही पाहतो की आमची एकमेकावर प्रीती असावी. जी शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेलं आहे, जी शिकवण आम्हाला त्याने आम्हाला सहाय्य मार्गदर्शन केलेलं आहे, त्यानुसार आम्ही चालावं. आणि जे आम्ही पाहतो की आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा. आज तुमच्या आणि माझ्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती आपला प्राण दिला, यासाठी की आम्हाला अनंत काळाचं जीवन मिळावं, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. त्याने वधस्तंभावरती आमच्यासाठी सर्व सहन केले, फटक्यांचा मार त्याने सहन केला आणि त्याद्वारे अनंत काळाचं जीवन आम्हासाठी त्याने राखून ठेवलं. आम्हाला आरोग्य दिलं, आम्हाला त्याची कृपा दिली. आणि म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, मान सन्मान सर्व काही त्याच्या नावाला देऊया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू चांगला आहेस, तुझी दया आम्हावरती सनातन आहे. प्रभू, आम्ही देवा धन्यवाद देतो, कारण तू आम्हाला मित्र म्हटलेला आहे. आणि प्रभू देवाप्पा, मित्रासारखं नातं तू आमच्याशी बनवलेलं आहे. आणि म्हणून देवाप्पा, आम्ही नेहमी तुझ्याकडे यावं, आमचं हितगुज देवाप्पा आम्ही तुला सादर करावं, विशेष करून आम्ही फळ देणारे बनावेत, यासाठी आम्ही देवा तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आमच्यातली कमतरता काढून टाक, आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर, आणि प्रिय बाप्पा तुझ्या नावाचं गौरव करून घे. धन्यवाद देतो आणि येशूच्या नावात विनंती मागतो, म्हणून तो आहे. आमेन. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.